12वीच्या निकालानंतर पीसीएम किंवा पीसीबी ग्रुप क्लिअर झाला आहे का? नाही झाला तर तो कसा क्लिअर होईल? किंवा क्लिअर नाही झाला तर मला त्याचा काय भुर्दंड पडेल? मी समोर ऍडमिशन घेऊ शकणार की नाही घेऊ शकणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली. तर हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा. 12वीच्या रिझल्ट नंतर प्रत्येक अभ्यासक्रमाला एक अट असते की तुमचे 12वीचे फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री किंवा फिजिक्स, बायो, केमिस्ट्री हे जे ग्रुप आहे, हे ग्रुप ऍडमिशन करिता बघितले जाते. उदाहरणार्थ तुम्हाला जर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची आहे तर तुमचा ग्रुप बघितला जातो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ. जर विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असेल तर त्या विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ 12वीच्या या विषयामध्ये 135 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क हवे, म्हणजे 135 और अबोव. आणि जर विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असेल तर त्याला 120 म्हणजे 120 मार्क्स हवे. पण जर कुणाचा हा ग्रुप बनत नसेल तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्याने जर वोकेशनल सब्जेक्ट जसं की कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्निकल, आयटी असे विषय त्याचे असतील तर तिथे केमिस्ट्रीच्या मार्क्सच्या जागेवर तुम्ही तुमचे वोकेशनल सब्जेक्ट ऍड करू शकता. म्हणजेच फिजिक्स, मॅथ, सीएस, फिजिक्स, मॅथ, आयटी, फिजिक्स, मॅथ, इलेक्ट्रॉनिक्स किंवा फिजिक्स, मॅथ, टेक्निकल. तर तुमचे केमिस्ट्रीचे मार्क्स इथून काढून तुम्ही या वोकेशनल सब्जेक्टचे मार्क्स ऍड करून तुमचा ग्रुप बनवू शकता. ठीक आहे. असंच फार्मसीला सुद्धा लागू होतं. फार्मसीला तुमचा पीसीबी ग्रुप बघितला जातो, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. पण जर तिथे पण तुमचा ग्रुप बनत नसेल तर अशा वेळेस तुम्ही तिथे फिजिक्स, केमिस्ट्रीचे मार्क्स करून आयटी, सीएस, इलेक्ट्रॉनिक्स याचे मार्क्स ऍड करू शकता. तर ही उपयुक्त माहिती आहे. तुम्ही सगळ्यांना शेअर करा. तुमचे जे फ्रेंड्स, कलिग्स, रिलेटिव्ह असेल त्यांना पण याबद्दल माहिती असायला हवी. कारण की ज्या विद्यार्थ्याचा ग्रुप बनला नाही तो त्या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकणार नाही. तसंच मेडिकलच्या कोर्सेसला पण पीसीबी ग्रुप बघितला जातो. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 150 मार्क्स आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 145 मार्क्स आवश्यक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आमच्या चॅनलमध्ये असेच अपडेट मिळण्यासाठी ऍक्टिव्ह राहा. थँक्यू.